ओके, टुडे विल स्टार्ट द न्यू पॉइंट फिजिकल प्रॉपर्टीज. आज आपण फिजिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या पॉईंटपासून सुरुवात करणार आहोत. तर फिजिकल स्टेट अँड बॉइलिंग पॉईंट असा हा पूर्ण पॉईंट आहे. फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये जो पॉईंट आता आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे, फिजिकल प्रॉपर्टीज यामध्ये फिजिकल स्टेट्स अँड बॉइलिंग पॉईंट, त्यावरती स्टेट द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर. आता शक्यतो एक्झाममध्ये जास्त करून हे क्वेश्चन विचारले जात नाही. ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन यावरती तुम्हाला विचारले तर बोर्डाच्या एक्झामला विचारले जाऊ शकतात. त्याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती पाहिजे. तर जे डायमिथाइल इथर आणि इथिल मिथिल इथर असणार आहे हे गॅसेस फॉर्ममध्ये असतं. आता डायमिथाइल इथरचा फॉर्म्युला जो आहे तो मे बी प्रत्येक मुलांना माहिती असेल, तो आपण या ठिकाणी बघूया. CH3OCH3 हा जो फॉर्म्युला आहे हा कशाचा फॉर्म्युला आहे तर डायमिथाइल इथरचा. आणि दुसरा इथिल मिथिल इथर. इथिल म्हणजेच कोणता ग्रुप आहे तर CH3 हा इथिल ग्रुप आहे, CH3CH2. त्यानंतर हा झाला इथर आणि त्याला मिथाइल ग्रुप वाटायचे म्हणजे CH3. हे झालं इथिल मिथिल इथरचं स्ट्रक्चर. तर हे जे दोन स्ट्रक्चर आहे म्हणजे डाय मिथाइल इथर आणि इथिल मिथिल इथर हे आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये पाहायला भेटतात तर हे गॅसेस फॉर्ममध्ये पाहायला भेटतात. अदर इथर्स आर कलरलेस. आणि इतर जे इथर असणार आहे हे कलरलेस लिक्विड फॉर्ममध्ये ते आपल्याला पाहायला भेटतात विथ प्लीजंट स्मेल. आणि त्यांचा स्मेल हा अत्यंत चांगल्या पद्धतीचा स्मेल, सुवासिक स्मेल त्या ठिकाणी असणार आहे. एक त्याला कॅरेक्टरिस्टिक ओडर असणार आहे, प्लीजंट स्मेल असणार आहे. देन सेकंड पॉईंट, सेकंड फिजिकल प्रॉपर्टी, लोअर इथर, की जे कार्बनची संख्या ज्यांच्यामध्ये कमी असते, लोअर इथर आर हायली व्होलाटाईल, म्हणजे त्यांचं गॅसेसमध्ये लवकर रूपांतर होणार आहे. अँड आर हायली इनफ्लेमेबल सबस्टन्सेस. हायली इनफ्लेमेबलचा अर्थ ते पटकन पेट घेऊ शकतात, म्हणजे त्या फायर त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आले तर ते लगेच पेट घेऊ शकतात. त्यानंतर तिसरा फिजिकल पॉईंट, फिजिकल प्रॉपर्टीज आपल्याला या ठिकाणी पाहिजे. बॉइलिंग पॉईंट्स ऑफ इथर्स शोज ग्रॅज्युअल इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन मॉलिक्युलर मास. आता हा जो पॉईंट आहे हा बऱ्याच वेळेस तुम्हाला पण माहिती का बॉइलिंग पॉईंट हा वाढत जाणार आहे. इथे तुम्हाला खाली जो पॉईंट पाहायला भेटतोय, जो चार्ट पाहायला भेटतोय त्यामध्ये बॉइलिंग पॉईंट तुम्हाला पाहायला भेटतोय. हा आहे डाय मिथाइल इथरचा बॉइलिंग पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर इथं C2H5 नोट्समध्ये करेक्शन करून घ्या. टेक्स्ट बुकमध्ये पण हे करेक्शन आहे, त्या ठिकाणावरूनच किंवा डायजेस्टमध्ये सुद्धा हे करेक्शन तुम्हाला पाहायला भेटेल बऱ्याच रेफरन्स बुकमध्ये. त्याचं करेक्शन जे आहे ते आपल्याला या पद्धतीने पाहायला भेटते. C2H5OCH3. आता याचा पण या ठिकाणी मॉलिक्युलर मास वाढला त्यामुळे बॉइलिंग पॉईंट पण वाढला. त्यानंतर पुढचं स्ट्रक्चर आहे इथिल ग्रुप आहे आणि इथं पण C2H5 ग्रुप जो आहे तो या ठिकाणी करून घ्या. C2H5 नोट्समध्ये करेक्शन. तर हे डाय इथाइल इथर आहे, याचा जो बॉइलिंग पॉईंट आहे तो सुद्धा वाढलेला आहे. म्हणजे इकडं आपण जसं डाऊन साईडला गेलो तसं मॉलिक्युलर वेट वाढत गेलं आणि त्याच पद्धतीने बॉइलिंग पॉईंट सुद्धा काय होत गेलेला आहे. या पद्धतीने खाली आपण जसं जाणार आहोत तर तिथं बॉइलिंग पॉईंट सुद्धा वाढत गेलेला आपल्याला पाहायला भेटतो. सो द बॉइलिंग पॉईंट ऑफ इथर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर मास. तुम्ही म्हटलं तरी चालेल, बॉइलिंग पॉईंट जो आहे तो मॉलिक्युलर मासला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. देन द सोल्युबिलिटी or miscibility of ethers in water is similar to that of alcohol of a comparable molecular mass. याची जी सोल्युबिलिटी असणार आहे, मिसिबिलिटी असणार आहे, पाण्यामध्ये जी विद्राव्यता असणारी इथरची ती अल्कोहोलच्या सारखी असते. अल्कोहोल सारखं त्या अल्कोहोल सारखं जे कम्पेरेबल मास असणार आहे त्याच पद्धतीची जी सोल्युबिलिटी आहे ती इथरची आपल्याला पाहायला भेटते. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आपल्याला नेक्स्ट पाहायचा आहे, नेक्स्ट पॉईंट दॅट इज द पोलॅरिटी अँड सोल्युबिलिटी. पोलॅरिटी आणि सोल्युबिलिटी विषयी आता पुढचा पॉईंट आपण या ठिकाणी बघणार आहोत. एक्सप्लेन द इथर्स पजेस अ स्मॉल नेट डायपोल मुवमेंट. आपल्याला जे इथर असणार आहे त्या इथरची जे एक्सप्लेन द इथर्स पजेस ए स्मॉल नेट डायपोल मुवमेंट. जे इथर असणार आहे ते कशा पद्धतीने स्मॉल डायपोल मुवमेंट जे आहे ते अक्वायर करते त्याविषयी आता पुढचा पॉईंट आपण या ठिकाणी बघणार आहोत. सो इन इथर कार्बन ऑक्सिजन कार्बन, जो कार्बन ऑक्सिजन कार्बन जो बॉन्ड असणार आहे त्याविषयी आपण बघूयात. या ठिकाणी मी पॉइंटर जो आहे तो पॉइंटर आपण इथे घेऊयात. सो इन इथरचा फंक्शनल ग्रुप प्रत्येकाला माहिती डायव्हॅलेंट ऑक्सिजन असतो, त्याला इथर असं म्हटलं जातं. सो इथर द बॉन्ड अँगल इज 110 अँड नॉट 180 डिग्री. इथरमध्ये आपल्याला जो बॉन्ड अँगल जो आहे इथरचं स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला भेटतं. या ठिकाणी जो बॉन्ड अँगल असणारे हा आर ग्रुप म्हणजे अल्किल ग्रुप
ऑक्सिजन ग्रुप आणि आर ग्रुप यामधला जो बॉन्ड अँगल आपल्याला पाहायला भेटतो तो किती पाहायला भेटतो 110 डिग्री. सो बॉन्ड डायपोल मुवमेंट ऑफ टू कार्बन ऑक्सिजन बॉन्ड डू नॉट कॅन्सल इच अदर. आणि जी डायपोल मुवमेंट आहे कार्बन ऑक्सिजन ही जी कार्बन ऑक्सिजन बॉन्ड हा पहिला आणि हा दुसरा कार्बन ऑक्सिजन जो बॉन्ड आहे त्यामधील डायपोल मुवमेंट ही एकमेकाला कॅन्सल होत नाही. देअरफॉर इथर पजेस अ स्मॉल नेट डायपोल मुवमेंट. आणि त्यामुळे इथर जो आहे तो इथर थोडीशी त्याच्याकडे डायपोल मुवमेंट ही आपल्याला पाहायला भेटते. फॉर एक्झाम्पल डायपोल मुवमेंट ऑफ डाय इथाइल इथर इज 1.18 dp. तर नेट डायपोल मुवमेंट जी आहे ती आपल्याला इथरवरती या ठिकाणी पाहायला भेटते. त्यानंतर नेक्स्ट जो पॉईंट आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे एक्सप्लेन द सोल्युबिलिटी आपल्याला पाहिजे. एक्सप्लेन द सोल्युबिलिटी ऑर मिसिबिलिटी ऑफ इथर्स इन वॉटर इज सिमिलर टू दॅट ऑफ अल्कोहोल ऑफ कम्पेरेबल मासेस. याचा अर्थ असं समजून घ्यायचा आपल्याला की सोल्युबिलिटी असणार आहे किंवा मिसिबिलिटी असणार आहे इथरची ही वॉटरमध्ये आपल्याला सारखी पाहायला भेटते अल्कोहोल प्रमाणेच. तर त्याविषयी आता थोडक्यात सोल्युबिलिटी विषयी आपण माहिती या ठिकाणी बघूया. सो द सोल्युबिलिटी ऑर द मिसिबिलिटी सोल्युबिलिटी जी असणार आहे मिसिबिलिटी जी असणार आहे त्याविषयी आता आपण या ठिकाणी बघूया. द सोल्युबिलिटी ऑर मिसिबिलिटी जी सोल्युबिलिटी असणार आहे किंवा मिसिबिलिटी असणार आहे इथरची वॉटरमध्ये ही सारखी असणार आहे सिमिलर टू दॅट ऑफ अल्कोहोल. अल्कोहोल प्रमाणेच ही सोल्युबिलिटी आपल्याला पाहायला भेटते इथरची ऑफ कम्पेरेबल मासेस की ज्यांचं मास जे आहे इथरचं आणि अल्कोहोलचं जवळपास सारखं असतं. तर जवळपास दोघांची इथर आणि अल्कोहोलची जी सोल्युबिलिटी आहे ती अल्कोहोल वॉटरमध्ये ही सारखीच पाहायला भेटते. दिस इज बिकॉज इथर कॅन फॉर्म हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर थ्रू द इथरल ऑक्सिजन. आणि ही जी सोल्युबिलिटी आहे ती आपल्याला का पाहायला भेटते तर हा जो इथरचा फंक्शनल इथरचा उदाहरणार्थ हा इथरचा मॉलिक्यूल आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो RO आणि R हा इथरचा मॉलिक्यूल आहे. आणि या ठिकाणी जर मॉलिक्यूल तुम्ही बघितला हा H2O चा मॉलिक्यूल दिस इज द मॉलिक्यूल ऑफ H2O. हे दोन हायड्रोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं आणि हा एक ऑक्सिजन. हायड्रोजन acquire positive charge and in ether oxygen acquire negative charge. So there is this हायड्रोजन बॉन्डिंग आणि या ठिकाणी तुम्हाला हायड्रोजन बॉन्डिंग जे आहे ते पाहायला भेटतं. सो दिस इज द इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इथरचा ऑक्सिजन ॲटम आणि वॉटरचा हायड्रोजन ॲटम यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होतं आणि त्यामुळे इथर जो आहे तो इथर वॉटरमध्ये हा सोल्युबल असणार आहे. सो फॉर एक्झाम्पल डायइथाइल इथर अँड एन ब्युटिल अल्कोहोल हॅव रिस्पेक्टिव्ह मिसिबिलिटी ऑफ 7.5 अँड 9 ग्रॅम 9 पर 100 ग्रॅम ऑफ वॉटर. जे डायइथाइल इथर असणार आहे आणि एन ब्युटिल अल्कोहोल असणार आहे यांची पण मिसिबिलिटी जवळपास ही सारखी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आपल्याला या ठिकाणी पुढचा पाहायचा आहे तो डिलीटेड पोर्शन. तुमच्याकडे नोट्समध्ये तुम्ही हा पॉईंट जो आहे तो 25% डिलीटेड पोर्शनचा पार्ट आहे. तो पॉईंट तुम्ही वाटल्यास लिहून घेऊ शकता. नोट्समध्ये पण तो पॉईंट कट तुम्ही करू शकता की जो तुम्हाला अभ्यासायचा नाही आहे. 11.5.3 केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर हा 25% डिलीटेड सिलेबसमधील त्यातला कोणता पॉईंट 25% डिलीटेड सिलेबसमध्ये आहे तर पॉईंट ए लॅबोरेटरी टेस्ट फॉर इथर. आणि त्यातला कोणता क्वेश्चन तुम्हाला कट करायचा आहे एक्सप्लेन लॅबोरेटरी टेस्ट फॉर इथर. तो क्वेश्चन जो आहे तो तुम्ही कट करून टाका. तो तुम्हाला अभ्यास करायची आवश्यकता नाही. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे नेक्स्ट पॉईंट आपण बघूया. आपल्याला रिॲक्शन जे आहे त्या रिॲक्शन आता या ठिकाणी पाहायचं आहे. यामधील पुढचा जो पॉईंट आपण बघूयात रिॲक्शन इन्व्हॉल्विंग अल्किल ग्रुप ऑफ इथर. अल्किल ग्रुप ऑफ इथर जे आहे ते आता आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. रिॲक्शन इन्व्हॉल्विंग अल्किल ग्रुप ऑफ इथर त्यामध्ये फॉर्मेशन ऑफ परऑक्साईड. आपल्याला परऑक्साईड जे आहे ते परऑक्साईडचं फॉर्मेशन या ठिकाणी करायचे. तर रिॲक्शन अत्यंत साधी सोपी डायइथाइल इथर. आता या डायइथाइल इथरचं अल्कॉक्सी अल्केन जे आहे अल्कॉक्सी अल्केन याचं काय होणार आहे तर अल्कॉक्सी इथे दोन कार्बन ॲटम आपल्याला पाहायला भेटतात. इथे दोन कार्बन ॲटम पाहायला भेटतात. C2H5 ऐवजी तुम्ही CH2CH3 जरी लिहिले तरी देखील चालेल. तर या ठिकाणी आपल्याला अल्कॉक्सी अल्केन याचं काय होणार आहे इथॉक्सी नेम ऑफ दिस IUPAC नॉमेनक्लेचर जे आहे ते याचं होईल इथॉक्सी इथेन. या पद्धतीने तुम्हाला नोट्समध्ये देखील लिहून घ्यायचं असेल तर या पद्धतीने लिहून घेऊ शकता. इथॉक्सी इथेन असं या कंपाऊंडचं IUPAC नॉमेनक्लेचर होणार आहे आणि याचा कॉमन नेम तुम्हाला माहितीच आहे डायइथाइल इथर.
आणि यामध्ये ही जी रिॲक्शन होणार आहे ऑक्सिजन सोबत रिॲक्शन होते इन लॉंग कॉन्टॅक्ट विथ एअर. आता यामध्ये काय होणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. इथं हा जो CH2 जो ग्रुप आहे या CH2 ग्रुपवरती हा अटॅक होणार आहे. आता CH2 ग्रुप म्हणजेच काय झालेलं आहे, हे जे दोन हायड्रोजन ॲटम आहे ते दोन हायड्रोजन ॲटम म्हणजे हा इथे एक हायड्रोजन ॲटम अटॅच झालेला आहे, हा इथे एक हायड्रोजन ॲटम अटॅच झालेला आहे. हा जे दोन हायड्रोजन ॲटम मी तुम्हाला या पद्धतीने इथं मेन्शन केलेलं आहे. तर हे जे दोन ऑक्सिजन ॲटम आहे, ऑक्सिजन ॲटम म्हणजे एक ऑक्सिजन मॉलिक्यूल. ओके, हा ऑक्सिजन जो आहे, तर हे दोन ऑक्सिजन काय होता, हे दोन ऑक्सिजन ॲटम या कार्बन आणि हायड्रोजनमध्ये बॉन्ड फॉर्मेशन करणार आहे. हा जो कार्बन हायड्रोजन आहे याच्यामध्ये बॉन्ड फॉर्मेशन करतील आणि त्यामुळं काय होणार आहे, तर या कार्बन हा इथे कार्बन ॲटम होता आणि हा एक हायड्रोजन ॲटम होता. या दोघांमध्ये हा O2 मॉलिक्यूल जो आहे त्यांनी बॉन्ड फॉर्मेशन केलं आणि त्यापासून जे स्ट्रक्चर तयार झालं हा डायइथाइल इथर होता. या डायइथाइल इथरपासून काय तयार झालं, परऑक्साईड ऑफ अ डायइथाइल इथर. म्हणजे स्ट्रक्चर कसं तयार झालं, CH3 हा इथे एक CH आणि हा जो CH वरती होता त्याच्यामध्ये दोन ऑक्सिजन ॲटम या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. हा COOH आणि पुढं बाकी हा ऑक्सिजन सिमिलर आहे आणि पुढं C2H5 त्याच्याऐवजी तुम्ही CH2CH3 सुद्धा म्हणू शकता. कंपाऊंडचं नाव या आहे परऑक्साईड ऑफ डायइथाइल इथर. त्यानंतर पुढची जी रिॲक्शन आता आपल्याला आता यावरती क्वेश्चन कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो, हाऊ विल यू प्रिपेअर परऑक्साईड ऑफ डायइथाइल इथर फ्रॉम इथॉक्सी इथेन किंवा डायइथाइल इथर. तर याचं एक्सप्लेनेशन तुम्ही देऊ शकता. व्हेन डायइथाइल इथर when reacts with the oxygen in long contact with air it will form peroxide of diethyl ether आणि त्यानंतर ही रिॲक्शन तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर पुढचा आपल्याला नेक्स्ट पॉईंट जो पाहायचा आहे, रिॲक्शन इन्व्हॉल्विंग कार्बन ऑक्सिजन बॉन्ड. कार्बन ऑक्सिजन बॉन्ड जो आहे त्याविषयीची आता पुढची रिॲक्शन आपण या ठिकाणी बघणार आहोत. सो रिॲक्शन विथ हॉट डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड यालाच हायड्रोलिसिस असं म्हटलं जातं. आता ह्या हायड्रोलिसिस आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर पहिली जनरल रिॲक्शन जी आहे ती आपण जनरल रिॲक्शन बघणार आहोत. दिस इज अ सिम्पल इथर, कारण याच्यामध्ये जे दोन्ही आर ग्रुप आहे ते सिमिलर आहे. बोथ आर ग्रुप आर सिमिलर. आता हा पण आर ग्रुप जर सारखा असेल तर ते सिम्पल इथर होतं. H2Oचं आयोनायझेशन प्रत्येकाला माहिती. H2Oचं आयोनायझेशन आपण कशा पद्धतीने लिहित असतो, H2Oचं आयोनायझेशन H+ आणि OH-. आता हा जो इथर आहे या इथरचं बॉन्ड ब्रेकिंग कसं होणार आहे तेवढं तुम्हाला फक्त समजून घ्यायचं, तेवढं नोट्समध्ये हायलाईट करून ठेवा. जो आर आणि ओ जो ग्रुप आहे ऑक्सिजन आणि आर ग्रुपमधील बॉन्ड ब्रेक होईल. तुम्ही इथं बॉन्ड ब्रेक केला तरी चालेल, इथे बॉन्ड ब्रेक केला तरी चालेल. ऑक्सिजन आणि आर ग्रुप, आर म्हणजेच कार्बन ॲटम, कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह जो आहे तो ऑक्सिजन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्यामुळे ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज येईल, कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज येईल. बाकी वॉटरचं आयोनायझेशन आपल्याला माहिती H+ आणि OH-. अटॅक कशा पद्धतीने होणार आहे, हा RO- जो आहे तो H+ वरती अटॅक करेल, म्हणजे त्यापासून ROH पहिला अल्कोहोलचा मॉलिक्यूल या ठिकाणी तयार होईल. त्यानंतर हा जो OH- आहे हा OH- कोणावरती अटॅक करेल, या इलेक्ट्रोफाईलवरती अटॅक करेल, म्हणजे R+ वरती अटॅक करेल, म्हणजे दुसरा ROHचा मॉलिक्यूल या ठिकाणी तयार होणार आहे. ROHच्याच मॉलिक्यूलला आपण काय म्हणतो, अल्कोहोल मॉलिक्यूल असं म्हणतो. तर ही जी रिॲक्शन आहे ती डायल्यूट H2SO4 च्या सानिध्यामध्ये होणार आहे. कंडिशन आहे त्यासाठी हीट आणि प्रेशर. आता याचे एक्झाम्पल आपल्याला पुढे पाहायचे आहे. डायमिथाइल इथर. डायमिथाइल इथरचा अल्कॉक्सी अल्केन काय होणार आहे, IUPAC नॉमेनक्लेचर काय होईल याचं, त्याचं नॉमेनक्लेचर होईल मिथॉक्सी नॉमेनक्लेचर. तुम्ही वाटलं असं लिहून ठेवा, IUPAC पण नॉमेनक्लेचर मिथॉक्सी मिथेन असं याचं IUPAC नॉमेनक्लेचर होईल, मिथॉक्सी मिथेन. आता मिथॉक्सी मिथेन याचं तुम्हाला समजलेलं असेल की आर आणि ऑक्सिजन ॲटम मधील बॉन्ड जो आहे तो ब्रेक आपल्याला करायचा आहे. मग आता यातला तुम्ही हा मिथाइल ग्रुप आणि ऑक्सिजन यातला बॉन्ड ब्रेक केला, ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज येईल, कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज येईल. त्यानंतर H2Oचं आयोनायझेशन आपल्याला माहिती. H2Oचं आयोनायझेशन आपण कसं पद्धतीने करतो, H+ आणि OH- अशा पद्धतीने आपलं H2Oचं आयोनायझेशन असतं, इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लिओफाईल. अटॅक कसा होणार आहे तर CH3+ वरती कोण अटॅक करेल, OH- अटॅक करेल. OH- ने अटॅक केल्यानंतर पहिला मॉलिक्यूल कोणता तयार होईल, हा CH3 आणि हा OH, म्हणजे पहिला CH3OH चा मॉलिक्यूल तयार झाला.
दुसरा कोणता मॉलिक्यूल आहे CH3O-, हा O- कुणावरती अटॅक करेल H+ वरती अटॅक करेल, म्हणजे CH3OH हा दुसरा CH3OH चा मॉलिक्यूल तयार होईल. तुम्ही आयदर ट्वाइस CH3OH असे मॉलिक्यूल लिहिले तरी चालेल, किंवा दुसरा पर्याय जो आहे तो डायरेक्टली असे दोन सेपरेट जरी तुम्ही मॉलिक्यूल लिहिले, हा पहिला CH3OH चा मॉलिक्यूल आणि हा दुसरा CH3OH चा मॉलिक्यूल असं जरी नॉमेनक्लेचर केलं तरी चालेल. कंपाऊंडचं नाव प्रत्येकाला माहिती, याला काय म्हटलं जातं मिथेनॉल, किंवा याचं अल्किल अल्कोहोल कॉमन नेम मध्ये याला काय म्हटलं जातं मिथिल अल्कोहोल. दिस इज कॉल्ड ॲज अ मिथिल अल्कोहोल. आपण मिथिल अल्कोहोल तयार केलेलं आहे डाय मिथाइल इथर पासून, मिथॉक्सी मिथेन पासून. आता याच्यावर क्वेश्चन आपल्याला तयार करता आला पाहिजे. क्वेश्चन कसं तयार करू शकतो आपण, हाऊ विल यू प्रिपेअर मिथेनॉल और मिथिल अल्कोहोल फ्रॉम डायमिथाइल इथर और मिथॉक्सी मिथेन, किंवा कन्वर्ट मिथॉक्सी मिथेन इनटू मिथेनॉल और मिथिल अल्कोहोल, किंवा व्हॉट इज द ॲक्शन ऑफ डायमिथाइल इथर with dilute H2SO4 using condition heat and pressure. त्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही लिहू शकता. When dimethyl ether, that is a methoxymethane, when reacts with or treated with dilute H2SO4 under condition heat and pressure, it will form or it will give methanol or methyl alcohol. त्यानंतर पुढची रिॲक्शन आहे, सेम रिॲक्शन आहे, मिथाइल ऐवजी फक्त इथाइल ग्रुप आलेला आहे इथं. C2H5 ऐवजी तुम्ही CH3CH2 लिहिलं तरी देखील चालेल. आता यातला तुम्हाला हा जो बॉन्ड आपण ब्रेक करतो याऐवजी तुम्ही हा जरी बॉन्ड ब्रेक केला तरी सेमच तुम्हाला प्रॉडक्ट या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. तर काय करूयात आपण, हा बॉन्ड ब्रेक करूयात. ओके, हा बॉन्ड जर ब्रेक केला, ऑक्सिजन वरती कोणता चार्ज येणार आहे निगेटिव्ह चार्ज, कार्बन वरती कोणता चार्ज येईल पॉझिटिव्ह चार्ज. आता H2O आयोनायझेशन आपल्याला प्रत्येकाला माहिती, H2O आयोनायझेशन आपण काय करतो H+ आणि OH- असं H2O आयोनायझेशन करणार आहे. आता इलेक्ट्रोफाइल हा C2H5 वरती कोण अटॅक करणार आहे, हा OH- या C2H5 वरती अटॅक करेल, म्हणजे पहिला C2H5OH मॉलिक्यूल तयार होईल. दुसरा अटॅक काय होणार आहे C2H5O- हा जो न्यूक्लिओफाइल आहे हा H+ वरती अटॅक करेल. H+ वरती अटॅक केल्यामुळे तो दुसरा मॉलिक्यूल कसा तयार होईल C2H5 आणि हा O, आणि या H वरती अटॅक केल्यानंतर OH म्हणजे दुसरा इथिल अल्कोहोलचा मॉलिक्यूल तयार होईल. तुम्ही सेम या पद्धतीने सुद्धा इथिल अल्कोहोल या ठिकाणी CH3CH2OH प्लस CH3CH2OH असं जरी सेपरेट लिहिलं तरी देखील चालेल, किंवा डायरेक्टली ट्वाइस C2H5OH यालाच म्हटलं जातं इथेनॉल. याचा अल्किल अल्कोहोल काय होणार आहे, इट इज अल्किल अल्कोहोल त्याचं होणार आहे इथिल अल्कोहोल. इथिल अल्कोहोल त्याचं होणार आहे. ओके, आता यावरती क्वेश्चन कसा होईल, कन्वर्ट डायइथिल इथर इनटू इथेनॉल और इथिल अल्कोहोल. एक्सप्लेनेशन होईल त्याचं, when diethyl ether when treated with dilute H2SO4 under condition heat and pressure, it will form ethanol or ethyl alcohol. त्यानंतर पुढची जी रिॲक्शन आता आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहे, नेक्स्ट रिॲक्शन आपण बघूया. सेम रिॲक्शन आहे, त्याचं एक्सप्लेनेशन आता फक्त सिंपल इथर ऐवजी काय घेतलेलं आहे, इथं मिक्स्ड इथर घेतलेलं आहे. तर या ठिकाणी R आणि R- हे दोन्ही डिफरंट अल्किल ग्रुप आहे. H2O आयोनायझेशन आपल्याला प्रत्येकाला माहिती, H2O आयोनायझेशन H+ आणि OH-. या ठिकाणी R आणि O मधील बॉन्ड ब्रेक होईल. R वरती पॉझिटिव्ह चार्ज येईल, म्हणजे कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज आणि O वरती निगेटिव्ह चार्ज. मगाचंच एक्सप्लेनेशन आहे, सेम रिॲक्शन आहे. R+ वरती कोण अटॅक करेल, हा OH- R+ सोबत बॉन्ड फॉर्म करेल, म्हणजे पहिला जो प्रॉडक्ट तयार होईल हा ROH या पद्धतीने प्रॉडक्ट तयार होईल. आणि दुसरा जो प्रॉडक्ट असणार आहे R-, हा R-O- हा कशावरती अटॅक करणार आहे H+ वरती अटॅक करेल, म्हणजे R-O- यापासून दुसरा R-OH. ही दोन्ही पण कशाचे मॉलिक्यूल झाले, हे दोन्ही पण असणार आहे अल्कोहोलचे मॉलिक्यूल. ओके, बोथ आर अल्कोहोल. अल्कोहोलचे मॉलिक्यूल आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. आणि कंडिशन पण आहे डायल्यूट H2SO4 आणि हीट अंडर प्रेशर, हिटिंग करायचं आहे अंडर प्रेशर, ते हिटिंग असणार आहे. त्यानंतर पुढची आता आपल्याला या ठिकाणी एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल, आता अल्किल ग्रुप, दोन्ही अल्किल ग्रुप मगाशी आपण सिमिलर बघितलेले होते, तर सेम अल्कोहोलचे मॉलिक्यूल तयार होत होते. आता आपल्याला मिक्स्ड इथर आहे, इथिल मिथिल इथर. आता याचं अल्कॉक्सी अल्केन काय होणार आहे, याचं अल्कॉक्सी अल्केन होईल मिथॉक्सी इथेन. ओके, मिथॉक्सी इथेन, अल्कॉक्सी अल्केन होईल मिथॉक्सी इथेन, असं त्याचं अल्कॉक्सी अल्केन होईल. यातला बॉन्ड आपल्याला कार्बन ऑक्सिजन मधील बॉन्ड ब्रेक केला, इथं बॉन्ड ब्रेक केला तरी चालेल, इथं बॉन्ड ब्रेक केला तरी चालेल, दोन अल्कोहोलचे मॉलिक्यूल आपल्याला भेटतील. आपण इथं बॉन्ड ब्रेक करूयात. कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज, ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज, H2O आहे इलेक्ट्रोफाइल न्यूक्लिओफाइल या पद्धतीने तयार होतील H+ आणि OH-. आता
हा जो CH3CO- आहे हा H+ वरती अटॅक करेल. H+ वरती अटॅक केल्यानंतर मॉलिक्यूल कोणता तयार होईल? CH3OH. हा मिथेनॉल म्हणजे मिथिल अल्कोहोल तयार झालं. दुसरा मॉलिक्यूल काय तयार होतोय? C2H5. हा C2H5 वरती कोण अटॅक करेल? हा जो OH- आहे हा OH- या C2H5 वरती. थोडक्यात पॉझिटिव्ह निगेटिव्ह फक्त तुम्हाला जोडायचं आणि प्रोडक्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे. C2H5 आणि OH यापासून हा दुसरा जो मॉलिक्यूल आहे C2H5OH हे झालं इथिल अल्कोहोल आणि हे होणार आहे मिथिल अल्कोहोल. क्वेश्चन कशा पद्धतीने तयार होईल? कन्वर्ट इथिल मिथिल इथर इनटू इथेनॉल अँड मिथेनॉल. एक्सप्लेनेशन होईल याचं. with methoxyethane, that is ethyl methyl ether, which reacts with or treated with dilute H2SO4 under heat and pressure, it will get converted into ethanol and methanol. पुढची रिॲक्शन आहे, हे जे स्ट्रक्चर आहे याला म्हटलं जातं ॲनिसोल. ओके, तुम्हाला नोट्समध्ये पण दिलेलं आहे, मी तसंही लिहू शकता तुम्हाला जर स्ट्रक्चर आपण याआधी 11वीला पण बघितलेलं आहे. ॲनिसोल आहे. आता यामध्ये इथं करेक्शन करून घ्या. H3O ऐवजी काय आहे? इथे H2 आहे. नोट्समध्ये करेक्शन करून घ्या. आता नोट्स जे आहे आपण कशामधून घेतलेलं होतं? टेक्स्ट बुक आणि डायजेस्ट किंवा इतर जे बुक आहे, रेफरन्स बुक आपण जे वापरलेले आहे त्याच्यातूनच हे मटेरियल घेतलेलं होतं. तर तिथं सुद्धा हे करेक्शन आहे. आता या ठिकाणी प्रत्येकाला माहिती बॉन्ड कुठं ब्रेक होणार आहे? एक तर तुम्ही इथे या कार्बन ऑक्सिजनमध्ये बॉन्ड ब्रेक करू शकता किंवा इथे देखील कार्बन ऑक्सिजनमध्ये बॉन्ड जो आहे तो ब्रेक करू शकता. आता आपण काय करूयात? तुम्हाला जो सोपं वाटतो तिथं बॉन्ड ब्रेक करा. आपण या ठिकाणी बॉन्ड ब्रेक करूयात. हा बेन्झीन आणि ऑक्सिजनमध्ये जरी ब्रेक केला तरी चालेल. त्याचसोबत इथे जरी ब्रेक केला तरी तुम्हाला सेम प्रॉडक्ट भेटणार आहे. तुम्ही घरी वाटलं प्रॅक्टिस करून पहा, दोन्ही ठिकाणी बॉन्ड ब्रेक करून पहा, तुम्हाला सेम प्रॉडक्ट भेटतील. H2Oचं आयोनायझेशन आपल्याला प्रत्येकाला माहिती. H2Oचं आयोनायझेशन कशा पद्धतीने होईल? H+ आणि OH- असं H2Oचं आयोनायझेशन होईल. हा ऑक्सिजन आणि कार्बनमधील बॉन्ड ब्रेक केलाय. ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज, कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह निगेटिव्ह फक्त तुम्हाला जोडून घ्यायचं. इलेक्ट्रोफाईल, न्यूक्लिओफाईल. मग हा न्यूक्लिओफाईल कोणावरती अटॅक करेल? या इलेक्ट्रोफाईलवरती अटॅक करेल. म्हणजे बेन्झीन रिंग O आणि H, हा बेन्झीन रिंग OH. तर हे जे स्ट्रक्चर तयार झाले यालाच काय म्हटलं जातं? फिनॉल म्हटलं जातं. त्यानंतर हा जो CH3+ आहे, हा CH3+ वरती न्यूक्लिओफाईल जो आहे निगेटिव्ह चार्ज हा अटॅक करेल या पॉझिटिव्ह चार्जवरती. न्यूक्लिओफाईल अटॅक ऑन इलेक्ट्रोफाईल अँड इट विल फॉर्म द नेक्स्ट प्रोडक्ट CH3OH. हा नेक्स्ट प्रोडक्ट आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे CH3OH. नेम ऑफ दिस कंपाऊंड इज मिथिल मिथेनॉल. दॅट इज अनदर IUPAC नेम इज मिथिल अल्कोहोल. याचं IUPAC नॉमेनक्लेचर मिथेनॉल आहे आणि याचं कॉमन नेम जे आहे ते आपल्याला काय पाहायला भेटतं? मिथिल अल्कोहोल. या पद्धतीचं याचं नॉमेनक्लेचर असणार आहे, मिथिल अल्कोहोल. आता क्वेश्चन आपल्याला तयार करायचा. क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन कशा पद्धतीने तयार होईल? कन्वर्ट ॲनिसोल इनटू फिनॉल. ॲनिसोलचं रूपांतर कशामध्ये करा? फिनॉलमध्ये करा. किंवा हाऊ विल यू प्रिपेअर फिनॉल फ्रॉम ॲनिसोल, असं देखील क्वेश्चन होऊ शकतो. आणि एक्सप्लेनेशन कसं घ्यायचं याचं? ॲनिसोल when treated with dilute H2SO4 under heat and pressure, it will form phenol and methyl alcohol, that is a methanol. त्यानंतर नेक्स्ट जी रिॲक्शन आहे, एकाच टाईपच्या रिॲक्शन आहे जवळपास. पुढची रिॲक्शन आपल्याला पाहिजे रिॲक्शन विथ PCl5. फॉस्फरस पेंटाक्लोराईड सोबत आपल्याला रिॲक्शन करायची. PCl5चं अर्थ आहे फॉस्फरस पेंटाक्लोराईड. याची एक जनरल रिॲक्शन जी आहे ती तुम्हाला नोट्समध्ये लिहून ठेवायची. ती जनरल रिॲक्शन मी तुम्हाला इथे लिहून देतो. जनरल रिॲक्शन वाटलंच या रिॲक्शन विथ PCl5 हा जो पॉईंट आहे या पॉईंटच्या पुढे सुद्धा तुम्ही नोट्समध्ये लिहून ठेवली तरी चालेल. ती रिॲक्शन कशी आहे जनरल रिॲक्शन ती एकदा नोट्समध्ये लिहून ठेवा. ती जनरल रिॲक्शन आपण घेऊयात, बॅक स्लाईडवरती घेऊयात आपण. तर ती जनरल रिॲक्शन या पद्धतीने नोट्समध्ये लिहून घ्या. ROR हे झालं इथर. याचे रिॲक्शन करायचे आपल्याला PCl5 सोबत. ओके, PCl5 हे नोट्समध्ये लिहून ठेवा. तुम्हाला एक जनरल रिॲक्शन हीट करायचं म्हणजे ट्रायंगल आहे. आता याच्यापासून कोणते कोणते प्रोडक्ट फॉर्म तयार होणार आहे? तर हे जे 5 क्लोरीन ॲटम आहे या आउट ऑफ 5 क्लोरीन ॲटम यातले 2 क्लोरीन ॲटम जे आहे, 2 क्लोरीन ॲटम, एक क्लोरीन ॲटम या R ग्रुप सोबत रिॲक्ट होईल, दुसरा क्लोरीन ॲटम या R ग्रुप सोबत तयार होईल. म्हणजे आपल्याला किती अल्किल क्लोराईडचे, हा पहिला R ग्रुप, हा पहिला Cl, हा दुसरा R ग्रुप, हा दुसरा Cl. ओके, 5 पैकी 2 क्लोरीन ॲटम या 2 R ग्रुप सोबत रिॲक्ट झाले. त्याच्यानंतर राहिले किती क्लोरीन ॲटम? तर 2 तर खर्च झाले प्रॉडक्टमध्ये, 2 मायनर प्रॉडक्ट फॉर्म झाले 5 पैकी क्लोरीनचे. आता राहिले 3 क्लोरीन ॲटम. ते 3 क्लोरीन ॲटम
एक फॉस्फरस ॲटम आणि एक ऑक्सिजन ॲटम, हा एक फॉस्फरस ॲटम, एक ऑक्सिजन ॲटम आणि 3 क्लोरीन ॲटम याच्यापासून POCl3 यालाच फॉस्फरस ऑक्सीक्लोराईड असा या कंपाऊंडचं नाव आहे, फॉस्फरस ऑक्सीक्लोराईड. ही जनरल रिॲक्शन तुमच्या नोट्समध्ये लिहून ठेवा. आता आपल्याला याचे एक्झाम्पल घ्यायचे आहे या जनरल रिॲक्शनचे. तर डायइथाइल इथर याचंच नाव मगाशीच तुम्हाला लिहून दिलेलं आहे, इथॉक्सी इथेन याला म्हटलं जातं. आता यामधून आपल्याला हा PCl5 मधील 2 जे क्लोरीन ॲटम आहे, 5 पैकी हे जे 5 क्लोरीन ॲटम असणार आहे, या 5 क्लोरीन पैकी आपल्याला 2 क्लोरीन ॲटम जे आहे ते 2 क्लोरीन ॲटम काय करतात ते आता आपल्याला या ठिकाणी पाहायचे. या 5 क्लोरीन पैकी 2 क्लोरीन ॲटम, पहिला क्लोरीन ॲटम या कार्बनला अटॅच होईल, दुसरा क्लोरीन ॲटम या कार्बनला अटॅच होईल. त्यापासून 2 मॉलिक्यूल आपल्याला हा C2H5Cl आणि हा C2H5Cl असे 2 तुम्हाला सेपरेट प्रोडक्ट लिहायचे असतील तरी देखील चालतील. तर ट्वाईस C2H5Cl अशा इथिल क्लोराईडचे 2 मॉलिक्यूल तयार होणार आहे. याला याचं हॅलो अल्केन जे आहे ते होणार आहे क्लोरो इथेन असं या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर जे आहे ते आपल्याला पाहायला भेटतं. क्लोरो इथेन म्हणजेच इथिल क्लोराईड. आणि त्यानंतर दुसरा जो मायनर प्रोडक्ट आहे, आता 5 पैकी 2 क्लोरीन ॲटम पासून आपल्याला 2 इथिल क्लोराईडचे मॉलिक्यूल भेटले, राहिले 3 क्लोरीन ॲटम. आता हे 3 क्लोरीन ॲटम काय करतात, तर हा एक फॉस्फरस ॲटम, हा एक ऑक्सिजन ॲटम, हा फॉस्फरस आणि हा ऑक्सिजन मायनर प्रॉडक्टमध्ये पाहायला भेटतो. आणि हे 3 क्लोरीन ॲटम याच्यापासून हा CCl3 POCl3लाच काय म्हटलं जातं, फॉस्फरस ऑक्सीक्लोराईड असे या कंपाऊंडचं नाव होणार आहे. तुम्हाला वाटलं असेल लिहून पण ठेवा, फॉस्फरस ऑक्सीक्लोराईड असे या कंपाऊंडचं आपल्याला नाव पाहायला भेटतं. क्वेश्चन कसं तयार होईल, कन्व्हर्ट डायइथिल इथर इनटू इथिल क्लोराईड. हाऊ विल यू प्रिपेअर इथिल क्लोराईड फ्रॉम डायइथिल इथर, असं देखील क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. एक्सप्लेनेशन होईल, वेन डायइथाइल इथर heated with phosphorus pentachloride it will form ethyl chloride and phosphorus oxychloride. सेम रिॲक्शन आहे. इथिल ऐवजी आता इथं पुढचं एक्झाम्पल आहे इथिल मिथिल इथर. यामधील पण ऑक्सिजन आणि जो मिथिल ग्रुप आहे त्यातला बॉन्ड ब्रेक होईल. ऑक्सिजन आणि मिथिल ग्रुपमधील बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर आपल्याला काय पाहायला भेटणार आहे, तर या ठिकाणी हा एक अल्किल ग्रुप, हा एक अल्किल ग्रुप. 5 क्लोरीन ॲटम जे आहे, 5 क्लोरीन ॲटम, या 5 क्लोरीन पैकी 2 क्लोरीन ॲटम काय करतात, तर यातला एक क्लोरीन ॲटम याला अटॅच होईल, एक क्लोरीन ॲटम या CH3 ग्रुपला अटॅच होईल, म्हणजे त्याच्यापासून हा CH3Cl पहिला प्रॉडक्ट. दुसरा क्लोरीन ग्रुप C2H5ला अटॅच झाला, त्याच्यापासून C2H5Cl. ओके. त्यानंतर राहिले 5 पैकी 3 क्लोरीन ॲटम. ते 3 क्लोरीन ॲटम काय करता, हा फॉस्फरस ॲटम, इथं फॉस्फरस ॲटम मायनर प्रॉडक्टमध्ये, हा ऑक्सिजन ॲटम, हा ऑक्सिजन ॲटम आणि हे 3 क्लोरीन ॲटम, हे 3 क्लोरीन ॲटम याच्यापासून कोणता मायनर प्रोडक्ट फॉर्म होतो, POCl3. POCl3लाच काय म्हटलं जातं, फॉस्फरस ऑक्सीक्लोराईड. क्वेश्चन तयार होईल, कन्व्हर्ट इथिल मिथिल इथर इनटू मिथिल क्लोराईड अँड इथिल क्लोराईड. एक्सप्लेनेशन होईल याचं, इथिल मिथिल इथर वेन हिटेड विथ, इथं ट्रायंगल म्हणजे हिट, फॉस्फरस पेंटाक्लोराईड इट विल फॉर्म इथिल क्लोराईड, मिथिल क्लोराईड अँड फॉस्फरस ऑक्सीक्लोराईड. त्यानंतर पुढची जी रिॲक्शन आपल्याला नेक्स्ट रिॲक्शन पाहिजे आहे ती रिॲक्शन या पद्धतीने आता आपल्याला बघूयात. नेक्स्ट रिॲक्शन, ॲनिसोल वेन हिटेड विथ फॉस्फरस पेंटाक्लोराईड. यामधील बॉन्ड कुठं ब्रेक होणार आहे, तर या 5 क्लोरीन ॲटमपैकी, हे जे 5 क्लोरीन ॲटम आपल्याकडं आहे, या 5 क्लोरीन ॲटमपैकी 5 क्लोरीन ॲटम जे आहे, 5 क्लोरीन, तर 5 क्लोरीनपैकी आपल्याला 2 क्लोरीन ॲटम काय होणार आहे, एक या CH3ला अटॅच होईल, दुसरा या बेन्झिनला अटॅच होईल. म्हणजे पहिला प्रोडक्ट कोणतं तयार होईल, CH3Cl. दुसरा प्रोडक्ट काय तयार होणार आहे, बेन्झिनला Cl अटॅच झाला म्हणजे क्लोरोबेन्झिन. आणि त्यानंतर मायनर आता राहिले 2 क्लोरीन ॲटम खर्च झाले, राहिले 3 क्लोरीन ॲटम. ते 3 क्लोरीन ॲटम काय करणार आहे, तर हा एक फॉस्फरस, एक ऑक्सिजन आणि हे 3 क्लोरीन ॲटम याच्यापासून POCl3 म्हणजे फॉस्फरस ऑक्सीक्लोराईड असा मायनर प्रोडक्ट तयार होणार आहे. क्वेश्चन तयार होईल, हाऊ विल यू प्रिपेअर क्लोरोबेन्झिन. तुम्ही क्लोरोबेन्झिन कसं तयार कराल, फ्रॉम ॲनिसोल. ॲनिसोलपासून तुम्ही क्लोरोबेन्झिन कसं तयार कराल, किंवा कन्व्हर्ट ॲनिसोल इंटू क्लोरोबेन्झिन अँड मिथिल क्लोराईड. एक्सप्लेनेशन होईल याचं, वेन ॲनिसोल हिटेड विथ फॉस्फरस पेंटाक्लोराईड इट विल फॉर्म क्लोरोबेन्झिन, मिथिल क्लोराईड अँड फॉस्फरस ऑक्सीक्लोराईड. त्यानंतर नेक्स्ट जी रिॲक्शन आपल्याला पाहिजे आहे जनरल रिॲक्शन आहे, तर रिॲक्शन विथ हॉट कॉन्सन्ट्रेटेड
H2SO4 किंवा हॉट कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड अशी पुढच्या आपल्याला रिॲक्शन पाहिजे. तर यामधील जे इथर मॉलिक्यूल आहे या इथर मॉलिक्यूलमधील बॉन्ड ब्रेक होईल. आता इथर मॉलिक्यूलमधील बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर काय होणार आहे ते आता आपल्याला या ठिकाणी पाहिजे. तर आर आणि ऑक्सिजन यातला बॉन्ड ब्रेक होईल. ऑक्सिजनवरती आपल्याला माहिती निगेटिव्ह चार्ज, आरवरती पॉझिटिव्ह चार्ज. H यातला बॉन्ड ब्रेक होईल H+ आणि X-. अटॅक कसा होणार आहे तर यातला हा जो R+ आहे या R+ वरती हा X- अटॅक करेल, म्हणजे RX हा पहिला अल्किल हलाइड जो आहे या ठिकाणी अल्किल हलाइड हा पहिला मेजर प्रोडक्ट आपल्याला तयार झालेला पाहायला भेटेल. दिस इज अ अल्किल हलाइड. आणि दुसरा काय अटॅक होणार आहे हा RO- पुन्हावरती अटॅक करेल H+ सोबत. ROH हा दुसरा अल्कोहोलचा मॉलिक्यूल या ठिकाणी तयार होणार आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ अल्कोहोल. म्हणजे एक अल्कोहोल आणि दुसरा जो आहे तो आपल्याला काय पाहायला भेटतो तर तो आपल्याला अल्किल हलाइडचा मॉलिक्यूल या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. त्यानंतर पुढची जी आपल्याला नेक्स्ट पाहायचं आहे, नेक्स्ट जी रिॲक्शन आहे ती आपण या ठिकाणी बघणार आहोत. नेक्स्ट रिॲक्शन अल्कोहोल आणि हायड्रोजन हलाइड. हे जे अल्कोहोलचा मॉलिक्यूल आहे आणि हायड्रोजन हलाइडचा जो मॉलिक्यूल, आता हा अल्कोहोल काय करायचा, हाच अल्कोहोल दुसऱ्या स्टेपमध्ये इथं वापरला गेलेला आहे. ओके, ही पहिली स्टेप आणि ही दुसरी स्टेप. आता अल्कोहोलचा मॉलिक्यूल जो आहे त्या अल्कोहोलच्या मॉलिक्यूलमध्ये काय होणार आहे तर आर ग्रुप आणि OH मध्ये बॉन्ड ब्रेक होईल. आर वरती पॉझिटिव्ह चार्ज, OH वरती निगेटिव्ह चार्ज होईल. H मधील बॉन्ड ब्रेक होईल H वरती पॉझिटिव्ह चार्ज, X वरती निगेटिव्ह चार्ज. हा OH- H वरती H+ वरती अटॅक करेल. H+ आणि OH- पासून H2O तयार होईल. X- जो आहे तो या R+ वरती अटॅक करेल, त्यापासून RX म्हणजेच अल्किल हलाइड जो आहे हा अल्किल हलाइड मॉलिक्यूल आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. हे जनरल रिॲक्शन याचे एक्झाम्पल आपल्याला पुढे सॉल्व्ह करायचे. त्यानंतर हा बेन्झीन रिंग OR आणि H आहे. तर यातला O आणि R मधील बॉन्ड ब्रेक होईल. R वरती पॉझिटिव्ह चार्ज, O वरती निगेटिव्ह चार्ज. H मधील बॉन्ड ब्रेक होईल H+ आणि X-. R+ वरती कोण अटॅक करेल हा X-. याच्यापासून मायनर प्रोडक्ट तयार होईल RX. आणि हा जो O- आहे हा O- या H+ वरती अटॅक करेल, म्हणजे OH हा या ठिकाणी तयार होईल. OH तयार झाला, बेन्झीनला OH अटॅच झाला, म्हणजे हे झालं फिनॉल. त्यानंतर मिक्स्ड इथर जे आहे या मिक्स्ड इथर सोबत हे दोन H चे मॉलिक्यूल आहे, हा पहिला H मॉलिक्यूल आणि हा दुसरा H मॉलिक्यूल. तुम्हाला असं लिहायला सोपं वाटत असेल तर असं लिहा, असं लिहायला सोपं वाटत असेल तर असं लिहा. तर यामध्ये काय होणार आहे तर यामध्ये हा एक R ग्रुप या एक सोबत रिॲक्ट होईल आणि एक सोबत रिॲक्ट झाल्यानंतर हा पहिला RX चा मॉलिक्यूल तयार होईल. त्यानंतर दुसरा R' या दुसऱ्या एक सोबत रिॲक्ट होईल आणि त्यापासून दुसरा R'(X) मॉलिक्यूल तयार होईल. आता शिल्लक काय राहिलं या ठिकाणी दोन हायड्रोजन ॲटम शिल्लक राहिले आणि एक ऑक्सिजन ॲटम. याच्यापासून काय फॉर्म होणार आहे H2O मॉलिक्यूल तयार होणार आहे. या सर्व जनरल रिॲक्शन आहे. याची एक्झाम्पल आपल्याला पुढच्या लेक्चरला पाहिजे. त्यानंतर जी ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी आहे, द ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन हलाइड. हायड्रोजन हलाइड या ठिकाणी जे आलेलं आपल्याला पाहायला भेटतं यामध्ये सगळ्यात जास्त फास्ट कोण रिॲक्ट होणार आहे हायड्रोजन आयोडाईड. त्यानंतर कमी रिॲक्ट होणारी HBr आणि त्यानंतर सर्वात कमी रिॲक्ट होणारी HCl. या पद्धतीचं रिॲक्टिव्हिटी ऑर्डर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. आता आपल्याला पुढचं जे लेक्चर आहे या पुढच्या लेक्चरमध्ये या ज्या जनरल रिॲक्शन झालेल्या आहेत या जनरल रिॲक्शनचे काय सॉल्व्ह करायचे आपल्याला एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. तर या ठिकाणी आपण थांबूयात. तर असा हा